तर माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे यूट्यूबच्या. तर आता नीट आपला संपूर्ण ब्लॉग बघा, तुम्हाला आवडेल मला माहिती आहे. जास्त तर आपला शेअर करा, विसरू नका. ब्लॉग आपला एक क्वालिटी. तर जाणार आपण सगळं चल. होय भाई हाणला गेला का सगळ्या मुलांना किती झालं शेमीच्या सगळ्या मुलांना नाक्की शेमेच किती झालं 15 झालं शेमेच्या काही वर आहे हवेतच आहे दुसरे सोडलेले शब्या 2 राहिला काय केलं डॉट गेले की बाहेर जिंकली ती शबू आणण्याची टीम जिंकते 2 डॉट गेले की चल टाका पहिला बॉल पडला बघू शकता एक बॉल झाला एक बॉल षटकार एक बॉल 7 शेवट चल होय भाई हाणला गेला का काही विषय नाही एक बॉल 7 केली ना तर आदित्य अन्नाची टीम जिंकल नाहीतर मग बट शंभूनाची टीम जिंकणार आहे काही विषय नाही तर पडला शेवट बॉल आणि लावलेला षटकार कॅच झालेला काही विषय नाही विकेट होते नाही दर्शत टप्प काढत जागा तर काय झालं तर शेवट आहे तर एवढ्या जिंकतील मला असं वाटतंय पण आलेला बॉल एका बॉल जिंकायची एक बॉल करायचं एक बॉल करायची या डॉट पण काय खाणार नाही काय जिंकणार पण संपला विषय तर आलेला बॉल त्याला काय नाही टाकरे बॉल आहे शेवट बॉल आणि टाकी वाच थोडं बया माग षटकार करण्याच्या प्रयत्नात काही विषय नाही झालं जिंकली जिंकलेले काही विषय नाही साईडला सर इकडे तर म्हणते इकडे तिथनं घेऊ जाऊ आपण कॅमेरा करू तर आता काही विषय नाही काही विषय जिंकलो ह्याबद्दल गाला मारले मी दिला विकेट मी दिली स्वतः मी दिली विकेट काही विषय नाही काय विकेट काय चालतंय ओके राजे एवढं म्हणणं ते अंपायर आहे मला का अंपायर ते आहे तवा जाऊन चल विकेट तर विकेट आहे जाऊन चला असं होय एक राहिला हेच राहिलं एकटा फक्त चालतंय असं नाही काय अडचण फटका बेकार बसला बरं काय बयाला फटकाला बेकार बसलाय बाया मला बेकार वाटतंय ती बघून आता तर काही विषय नाही म्हटलं आता क्रिकेट झालं खेळून आता यावं शंभूच्या घरी जाऊ शंभूचं तोट कसं झालं कसं नाही तर म्हटलं आता जावं शंभूच्या घरी तर आता शंभूच्या घरी थोडं जाणार आहे आपण तर बघितलं इकडं तिकडं काय म्हटलं आता बेकारच वाटतं शंभूच्या घरी जायला आज वाटते काय नाही म्हटलं काय आता शंभू आपल्याला म्हणणार आहे पण आधी आपण आलो लगेच घरी निघून म्हटलं शंभूच्या घरी नका जाया तेवढं म्हटलं बबन हे कोण आहे मला सांगायचं की म्हणत बबनला केलं तर आपण एलियन बघू शकता एलियन झालाय बबनला घातलं जॉकेट परत वरनं जॉकेट घातलं बबन थोडा एका दिसत होता जादूगरपेक्षा ज्या बेकार दिसत होता बबन म्हणजे खतरा दिसतोय कसं स्टाईल बिल मारलेलं बघू शकता तर आता त्याला वाटतं डॉनच झालाय तो डॉन नाही झाला भावा तुला मी फक्त जॉकेट घातला त्यामुळे तो एवढा गाजणार आहे तर आपण घेता थोडक्यात आपण तेवढा अभ्यास करायचा तर आपला अभ्यास चालला होता म्हटलं एवढं गणित घ्यावा सोडून झाला आपला अभ्यास की आपण भरत दप्तर झालं भरून की म्हटलं घ्यावा सर आपण बॅटरी लावा चार्जिंगला तर घेतलं आपण सरळ बॅटरी लावा चार्जिंगला तर मी चेक कशी केली माहिती का इकडे बघा लाईट दिसते तुम्हाला लाल ती झाली बॅटरी चार्जिंग तर चाललं आपण सरळ बाहेरच्या घरी अरे मला बघून हसते ती म्हणते मला व्हिडिओमध्ये घेतला अरे म्हटलं तुला गाजवणार मी सरळ आता व्हिडिओमध्ये नाही घेणार तुला गाजवणार सगळं तर मग काही विषय नाही म्हटलं जावा सरळ आपण खाली तर आपण आलं सरळ खाली हसत म्हटलं तर हे मला म्हणतात तो कॅमेराकडून माझा व्हिडिओ घेतो काय म्हटलं लावा सरळ तुम्हाला आता गाज जाणार मी राव स्टार आहे म्हटलं नाही काय अडचण तर व्हायचं थोडं त्यांनी चेष्टा केली तर आलो सरळ म्हटलं आता गाडीचं आपल्याला काम चाललं आपल्या गाडीचं तर म्हटलं आता गाडीचं आपलं काम मग म्हटलं गाडीचं काम झालं म्हटलं ते पान आधी घरात आणून ठेवावं तर म्हटलं आता पान आणलेत घरात तर आता आपण आलेलो आहे सरळ इकडं बघू शकता तर हे आता कमेंटमध्ये सांगा मला मी कुठं आलेलो आहे हा घरापाशीच आहे कुठं नाही आलो फक्त राम लक्ष्मण रेखा ती पार करून आलेला आहे फक्त बाह्याच्या घराकडं तर आता बाह्याच्या घराकडं सरळ पडलो असतो आलो बाह्याच्या घराकडं तर आता मग म्हटलं बाह्याकडे एकदा जाऊन यावंच बाह्या काय करतोय काय नाही तर मग सरळ आलो बाहेरच्या गाय बघितली गाय बी बघून वाईस थोडं बेकार वाटलं संध्याकाळच्या 7:30-8 वाजले बाहेर म्हटलं सरळ आमचं पाणी घेऊन तर म्हटलं चल मग तर आता भरला सरळ आपण जार ठेवला भरायला जार भरत होता काही इश्यू नाही म्हटलं आणि मग आता तेवढ्यात आपण जार झालेला आहे भरून जाऊ शकता
जार झाला भरून की मग म्हटलं आता घरी आले की मांजर थोडी मला लाड लावत होती. तर मांजराला झाला खेळून की आता म्हटलं सरळ जाऊ आता घरात व्हायचं थोडं. तर आता घरात केला सरळ गृहप्रवेश. तर मग म्हटलं आता घेऊन आपण सरळ जेवून घेऊया. तर घेतलं आपण सरळ जेवाय आपलं झालेले तर जेवून. तर मग म्हटलं आता काही विषय नाही. तर मला सांगा आधी कमेंटमध्ये वांगा कशाचा आहे, कसला आहे, कसल्या कलरचा आहे आणि काय वांग्याचा आहे फायदा आहे आपल्याला. तर झालं आपण आता आलो घरी. तर आता घरातल्या लाईट घेतल्या मग बंद करून सरळ ह्या आणि सरळ चाललो आहे आपण सरळ झोपायला. तर काही विषय नाही. आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर मला सांगा कमेंटमध्ये. आणि लय विसरू नका आपलं शेअर कराय तर शेअर तर नक्कीच करा. आणि गणेश आम्ही सच